पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार आहे। निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। विधानसभा सदस्यांना त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागतो। तो खरा राजीनामा असतो। हा देखावा पब्लिसिटीसाठी नैराश्यासाठी तयार केलेले हे फेक नॅरेटिव्ह आहे। जानकर यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील, त्यांच्याकडे द्यावा लागतो। तोच खरा अधिकृत राजीनामा असतो। इतर हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहे, त्याचा तो एक भाग आहे। अधिवेशनाला हजेरी लावण्याची प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंची विनंती, त्यामुळे हजेरी लावली। छगन भुजबळ यांची माहिती, नाराजीचा प्रश्न नाही असंही वक्तव्य केलं आहे। नाराजी वगैरे दूर झाली वगैरे हा काही प्रश्न येत नाही। काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत 2 तास येऊन बसले होते। त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा। मी श्रद्धेने वागलो पण मला अश्रद्धेने वागणूक दिली। शिर्डीत बोलताना भुजबळांचं हे मोठं वक्तव्य। राजकीय किती वादळं आली काय आणि शांत झाली काय, अपडाऊन्स, पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे, गरिबांचं काम, ते आमचं सुरूच असतं सबूर। पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेमधून माघार। पडताळणीमध्ये अपात्र ठरवण्याची टांगती तलवार असल्यानंच माघार घेतल्याची माहिती आहे। चुकीच्या पद्धतीने अर्ज करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे नको म्हणून अर्ज केले। सरकार कुणाचे देखील पैसे माघारी घेणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। आम्ही विभागाच्या पद्धतीने आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत, पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत। धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत, प्रकृती बिघडल्याचं कारण आहे। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। सतीश चव्हाण यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी। पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवलेली होती। आघाडी झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार आहे। पालिका निवडणुकांबाबत दिलीप वळसे पाटलांचं हे मोठं विधान। झाली आघाडी तर ठीक, नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे।